हुंड्याच्या 2.5 लाखांसाठी 21 वर्षीय विवाहितेचा गळा दाबून खून, पतीसह चौघांवर गुन्हा, ईश्वरपुरात खळबळ. माहेरहून हुंड्याचे 2,50,000 रुपये आणले नाहीत या कारणावरून विवाहितेचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करून तिचा खून केल्याच्या आरोपावरून पतीसह चौघांविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने ईश्वरपूर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला मुन्नीबानू मेहबूब खान, लग्नापूर्वीचे नाव, वय 21 वर्ष, राहणार अकबर मोहल्ला, ईश्वरपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली अशी मृत महिलेची ओळख आहे. या प्रकरणी संशयित मारिफ उर्फ मुझफ्फर रमजान खान पती, साबिर रमजान खान सासू, मोहम्मद रमजान जमाल खान सासरे आणि नुरजत उर्फ मेहेक मोहम्मद रमजान खान नणंद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार 26 एप्रिल 2026 ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत मुन्नीबानू ना माहेरहून मुंड्याचे 2.5 लाख रुपये आणले नाहीत, तसेच घरगुती कारणावरून वारंवार वाद घालून शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आला. दरम्यान 8 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अकबर मोहल्ला येथील राहत्या घरी संशयित आरोपींनी संगनमत करून कोणत्या तरी हत्याराने मुन्नीबानू यांच्या डोक्यावर व पाठीमागील बाजूस मारहाण केली, तसेच हाताने तोंड व गळा दाबून त्यांचा जीव घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता व विविध कलमांतर्गत तसेच हुंडाबंदी कायदा 1961 मधील कलम 3 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांच्याकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती व आरोपींची भूमिका याबाबत पोलीस तपास सुरू आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.